हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, 31 मे 2026ला MPSC राज्यसेवेची प्रिलिम्स कंडक्ट होणार आहे. तर आता आपल्याला दिसून येते की जानेवारी टिल मे तुमच्याकडे 5 महिने उरले आहेत. तर मला एक तुम्हाला प्रश्न अराईज करायचा आहे तुमच्या मनात, की खरंच तुमच्याकडे 5 मंथ आहेत का? खरंच तुमच्याकडे 5 मंथ आहेत का? त्याचाच अर्थ आहे की रिअली गाईज तुम्हाला एंटायर मे पर्यंत काय सिलेबसच कंप्लीट करायचा आहे का? टेस्ट कधी देणार? ठीक आहे. आणि जर तुम्हाला हे प्रश्न अराईज होत असेल, टेस्ट कधी देणार, करंट अफेअर किती होणार किंवा मला सिलेबस ॲटलीस्ट किती मंथपर्यंत कंप्लीट करायला पाहिजे, सो दॅट मी प्रॉपर टाईम देऊ शकणार तुमच्या रिव्हिजनसाठी. ठीक आहे. तुम्ही स्वतःच्या टाईम ॲडजस्ट करून किती नंबर ऑफ रिव्हिजन देऊ शकता त्याच्याकडे लक्ष देणार. त्याच्यासाठी आधी तुम्हाला काय करावं लागेल, सिलेबस बिफोर मे कंप्लीट करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला रिवाईज पण करावं लागेल. सो या व्हिडिओमध्ये हे सर्व आपण कसं करू शकतो ते मी तुम्हाला सांगेल. एक आपण आयडियल प्लॅन मी तुम्हाला इथे सांगेल, जे तुम्हाला फॉलो करायला पाहिजे. त्याचबरोबर जे मुलं ऑलरेडी कुठला एखादी प्लॅन फॉलो करत असेल या त्यांनी एखादी प्लॅनिंग केली असेल स्वतःसाठी, तर हा व्हिडिओ तुम्ही नको बघा. ठीक आहे. आणि जे मुलं नवीन नवीन आहेत किंवा त्यांना करायचं आहे जानेवारीपासून स्टार्ट राज्यसेवेची प्रिपरेशन, तर प्लीज डेफिनेटली हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज ट्राय टू इम्प्लिमेंट दिस प्लॅन. आणि ज्याही मुलांना हे प्लॅनची PDF हवी असेल, तर मी ते PDF कुठे देणार आहे, टेलिग्राम ग्रुपवर. सो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ते तुम्ही बघून घ्या. तर आता प्लॅनिंग करताना ना, मी पण माझ्या खूप साऱ्या मेंटर्सकडून पण हे शिकलेलं आहे की आपल्याला रिव्हर्स प्लॅनिंग करावी लागेल. आता रिव्हर्स प्लॅनिंग कशी करायची आणि आपण आता जसं मेमध्ये पेपर आहे, तर आपण कशा हिशोबाने किती रिव्हिजन करू शकतो विथ अ रिव्हर्स प्लॅनिंग, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगेल आणि प्लीज ट्राय टू इम्प्लिमेंट दिस प्लॅन. तर बघा, आता मी जसं सांगितलं, आपण जानेवारीपासून नाही, आपण रिव्हर्स मोडमध्ये जाऊ. दॅट इज वी विल स्टार्ट फ्रॉम द मे. तर बघा, आपल्याला माहिती आहे की 31 मेला आपलं 2026चं राज्यसेवेचे पेपर आहे. तर त्याच्या आदल्या दिवशी डेफिनेटली तुम्ही सर्व सिलेबस कंप्लीट होऊन फक्त एक रिव्हिजन मोड या रिलॅक्स मोडमध्ये राहणार. सो त्याच्या पहिलेचे टाईम, दॅट इज अराउंड 1 वीक पहिले, तुमच्या मनात प्रत्येक दिवशी एक सब्जेक्ट कंप्लीट व्हायला पाहिजे. ठीक आहे. दॅट इज इट विल बी अवर 1 डे 1 सब्जेक्ट प्लॅन. ठीक आहे. कारण की 30 मेला तुम्ही रिझर्व ठेवणार, रिलॅक्स करणार आणि जे काही तुमचं मोस्टली फॉरगॉट होणारे टॉपिक्स आहेत त्यालाच तुम्ही रिवाईज करणार. ठीक आहे. आणि त्याच्या आदल्या वीकमध्ये डेफिनेटली 1 डे 1 सब्जेक्ट रिव्हिजन ठेवाल. आता तुमच्या मनात येणार, 1 डे 1 सब्जेक्ट रिव्हिजन होणार का? इट इज पॉसिबल ऑर नॉट. ठीक आहे. कारण की लक्ष्मीकांत सारखे पुस्तके, इकॉनॉमीमधले एखादी स्टँडर्ड बुक एका दिवसात कंप्लीट होणार का? सो एका दिवसात कंप्लीट होणार जर तुम्ही प्रॉपरली त्याच्या आधी अभ्यास केला असेल तर. तर सपोज आपण 24 पर्यंत आपली ही फर्स्ट रिव्हिजन घेतली, दिस विल बी अवर फर्स्ट रिव्हिजन. आता ही फर्स्ट रिव्हिजन व्हायच्या आधी आपल्याला प्रॉपर प्रिपेअर करावं लागेल. तर आपण प्रिपेअर करणार हे 2 डे रिव्हिजन प्लॅनने. आता बघा, एक दिवस 33ला आपण सपोज बॅकलॉग पण ठेवला. ठीक आहे. बॅकलॉग क्लिअरिंगसाठी आपण एखादे दिवस ठेवलं ब्लँक, तर आपण नंतर बाकी प्रत्येक दिवशी 2 डे 2 रिव्हिजन, दॅट इज हे आपलं सेकंड रिव्हिजन फेज झाला. सो दिस विल बी अवर सेकंड रिव्हिजन फेज. मी नेहमी सांगते, आपल्या 3 पेक्षा जास्त रिव्हिजन व्हायला पाहिजे और मॅक्झिमम 3 तर व्हायला पाहिजे. तर या प्लॅनमध्ये आपले मॅक्झिमम आपण 4 रिव्हिजनला फोकस केलेला आहे. तर बघा, 1 डे 1 रिव्हिजन झालं आपलं फर्स्ट वीक बिफोर द एक्झाम. त्याचबरोबर बॅकलॉगसाठी पण दिवस ठेवलं, रिझर्व डे पण ठेवलं. त्याच्या आदल्या वीकमध्ये, ठीक आहे, तिथं काय करायचं आहे, सेकंड रिव्हिजन, दॅट इज 2 डेज इंडिव्हिज्युअल एक सब्जेक्टला द्यायचं आहे. आणि एक रिझन असं आहे की आपण हिस्ट्रीला का आखरी ठेवलाय, हिस्ट्रीमध्ये फार सारे फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. सो फॅक्टच्या बेसिसवर आपण मोस्टली ते विसरतो, त्याच्यामुळे आपण हिस्ट्रीला लास्ट ठेवलाय. त्याचबरोबर सायन्सचं पण तेच लॉजिक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो 3 सब्जेक्ट आहे. 3 सब्जेक्टमध्ये लॉट ऑफ फॅक्ट्स आर इन्व्हॉल्व. दॅट्स वाय हिअर. आणि मग जसं जसं आपण मागे जाऊ तसं कन्सेप्च्युअल सब्जेक्ट्स आहे. आणि हे जे लास्टला मी इथं ठेवलं आहे पॉलिटीच्या आधी, दॅट इज एन्शियंट हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री आणि इन्व्हायरमेंट, हे जे आहेत लो प्रायोरिटी सब्जेक्ट आहे. याच्यावरून फार कमी प्रश्न विचारले जातात ॲज कम्पेअर टू रेस्ट ऑफ द टॉपिक्स. सो आपण याला एक दिवसामध्ये आणि स्टार्टिंगलाच कव्हर करून घेऊ. ठीक आहे. त्याचबरोबर सेकंड रिव्हिजन प्लॅन तुम्हाला समजलं. त्याच्यानंतर आपण 2 बॅकलॉग ठेवलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण काय करू, बॅकलॉगच्या नंतरच्या टाइम पिरियडमध्ये, दॅट इज 1 मे पासून आपण एंटायरली 3 डे रिव्हिजनमध्ये ठेवू. दॅट इज एका सब्जेक्टला आपण 3 डेज अलॉट करू. सिमिलरली दिस आर द रेस्ट ऑफ द सब्जेक्ट. झालं. परत आपण बॅकलॉगसाठी 3-4 दिवस ठेवलेच. ठीक आहे. त्याच्या पहिले आपण 1 सब्जेक्टला
4 दिवसात रिवाईज करू. ठीक आहे. तर हे झालं आपलं 3 डे रिव्हिजन प्लॅन आणि हे झालं आपलं 4 डे रिव्हिजन प्लॅन. सिमिलर फॉर द ऑल सब्जेक्ट. इथे मी जसं अलॉट केलेलं आहे. ठीक आहे. हे झालं आपलं सर्व प्लॅन. आता याच्या आधी आपल्याला ऑल्सो वी नीड टू कम्प्लीट द सिलेबस. तर आता प्रश्न पडेल की आता तुम्हाला काय करायचं आहे. 1 डे रिव्हिजन, 2 डे रिव्हिजन, 3 डे रिव्हिजन आणि 4 डे रिव्हिजन हे इम्प्लिमेंट करण्यासाठी सर्वात आधी तुमचं राहायला पाहिजे सिलेबस कम्प्लिशन. सो जी ही मुलं ऑलरेडी मी जसं सांगितलं आहे बरेचदा की आमची DKMPSCची बॅच आहे. ठीक आहे. जी आम्ही ऑलरेडी 22 डिसेंबरपासून स्टार्ट केलेली आहे. जर ते मुलं जे कोणी मुलं या बॅचमध्ये जॉईन केलेले आहेत त्यांना पण मी सांगितलं आहे की आपली 4 तास रिव्हिजन होणारच आणि त्यांच्यामध्ये पण मी ऑलरेडी मेन्शन केलं आहे की बिफोर 15 मार्च आपलं सर्वांचं जे आहे पूर्ण सिलेबस कंप्लीट होणार. ठीक आहे. तर ते आपण 15 मार्चपर्यंत कसं कंप्लीट करतो ते मी याच्यामध्ये सांगेल. त्याचबरोबर DKMPSCचे क्लासेस कसे होत आहेत त्याच्याबद्दल मी एक आयडिया देते. कारण की बरेच मुलांना प्रश्न होत आहे की क्लासेस देत आहे ते लेक्चर्स कसे प्रोव्हाइड करतायत, रेकॉर्डेड लेक्चर्स कुठे कुठे आहेत. त्याचबरोबर प्रश्न होता की डेली टेस्ट पेपर्स कसे अपलोड होत आहेत, कसं आपण देऊ शकतो. तर त्याच्याबद्दल मी एक क्लॅरिटी देते. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते की आपण पूर्ण सिलेबस बिफोर 15 मार्च कसं कंप्लीट करू शकतो, इन्क्लुडिंग प्रॉपर संडे टू संडे FLTs दॅट इज फुल लेंथ टेस्ट. तर एकदा आपण बघू की DKMPSCचे क्लासेस कसे होत आहेत. आता त्याच्यानंतर आपण पूर्ण प्लॅन बघू. सो बेसिकली हा आपला डॅशबोर्ड आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे काही लेक्चर्स झालेले आहेत अप्रोक्स आमच्या आता 5 लेक्चर झाले आहेत. ज्या दिवशी हा व्हिडिओ लेक्चर अपलोड होत आहे तर जिथं जे काही लेक्चर्स आहेत त्याची प्रॉपर PDFs इथं मी मेन्शन केलेली आहे. जसं इथं तुम्ही बघू शकता ज्याला मी राऊंड करत आहे पॉलिटीचा लेक्चर नंबर 1 मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉलिटीची असाइनमेंट पण अपलोड झाली आहे, डेली टेस्ट पेपर्स पण आहे. हे पूर्ण इंटरफेस आहे ज्याच्यामध्ये आपण एंटायर लेक्चर्स अपलोड झालेले आहे. त्याचबरोबर आता मुलांना प्रश्न असेल की टेस्ट कशा प्रोव्हाइड करताय. तो बघा इथे तुम्ही बघू शकता. सपोज डे नंबर 5ची आमची टेस्ट होती. ठीक आहे. लेक्चर झालेले आहेत अपलोड, लेक्चर झाल्याबरोबर टेस्ट अपलोड होते. इथे तुम्ही बघू शकता आमचं टॉपिक डिस्कस केलं आम्ही प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि गव्हर्नर आणि त्याची इथे टेस्ट आहे. ठीक आहे. टेस्टची PDF तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. ते टेस्ट तुम्ही अटेम्प्ट करू शकता. जे काही डाऊट्स आले मेंटर्स बसूनच हवं आम्ही, तुम्ही आम्हाला डायरेक्टली कन्सल्ट करू शकता. आणि तसंच प्रकारे बाकी जितके पण टेस्ट झालेले आहेत त्याच्या इथे इंटरफेस तुम्ही बघू शकता. फंडामेंटल ड्युटीज आणि DPSP वर प्रश्न होते, हे डेली पेपर टेस्ट आणि संडेला आपली काय असते FLT असते. सो हे झालं DKMPSCचे क्लासेस कसे होत आहेत आणि आम्ही कशा हिशोबाने हे सर्व प्रोव्हाइड करत आहोत. हे झालं पूर्ण त्याचा इंटरफेस. ओके. आता ज्यांना पण जॉईन करायचं असेल तर डेफिनेटली टेलिग्रामवर तुम्ही मेसेज करू शकता, कन्सल्ट करू शकता. डायरेक्ट पेमेंट झाल्यानंतर तुम्ही या क्लासेसला ॲक्सेस करू शकता. ओके. सो सर्व क्लॅरिटी दिल्यानंतर आता आपण बघू की आपल्याला जसं मी सांगितलं जानेवारी टू मिड ऑफ मार्चपर्यंत आपला DKMPSCचा पण प्लॅन आहे. तोपर्यंत तुम्ही सर्व पण मुलं जे आम्हाला जॉईन नाही केलेलं आहे त्यांना पण मी सांगते की 15 मार्चच्या आधी तुमचं पूर्ण सिलेबस कंप्लीट ठेवा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपलं मी जसं सांगितलं 4 रिव्हिजनचं प्लॅन आहे यावर्षी. सो आपण पूर्ण खूप 4 रिव्हिजन करणार टाइम टू टाइम. तर बघा स्टार्टिंग आपण जर केली पॉलिटीला प्रत्येक सब्जेक्टला आपण 12ही दिवस दिले फॉर द कम्प्लिशन. सो एक गोष्ट लक्षात घ्या, इथे मी जे म्हणताय प्रत्येक सब्जेक्टला 12 दिवस अलॉट करून कंप्लीट करणं, तर तुम्हाला रोज 8 ते 9 घंटे अभ्यास करावाच लागेल. 8 to 10 hours डेली स्टडी. त्याचबरोबर तुम्हाला हे जे सब्जेक्ट्स आहेत ठीक आहे, संडेला तर तुमची FLT राहणार. जसं कुठलीही कोचिंग तुम्ही जॉईन केली असेल तर ट्राय करा संडे टू संडे तुमची FLT होणार आणि डेली बेसिसवर तुम्ही सर्टन अमाउंट ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट करणार. सो दॅट तुम्ही फॅमिलियारिटी डेव्हलप करणार विथ ऑब्जेक्टिव्ह सॉल्विंग. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्विंगसाठी तुम्हाला एक फॅमिलियारिटी डेव्हलप व्हायला पाहिजे. सो काय करायचं, डेली काही ना काही टेस्ट सॉल्व्ह करायचे, संडेला त्याची पूर्ण FLT द्यायची. त्याचबरोबर डेली बेसिसवर PYQ सोबत करायचे. ठीक आहे. सपोज यू आर कन्सिडरिंग फंडामेंटल राईट तर फंडामेंटल राईटचे PYQ सोबत करून घ्यायचे. त्याचबरोबर हा जो मी तुम्हाला पूर्ण प्लॅन सांगत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, करंट अफेअर अलॉंग साईड चालवायचं आहे. ठीक आहे. करंट अफेअर तुम्ही सोबत घेऊन चाला. जसं मी आमच्या कोर्समध्ये कसं गेलेलं आहे, वीकली मी तुम्हाला सर्टन अमाऊंट ऑफ करंट अफेअर देणार. ठीक आहे. सपोज आपली लास्ट इयरची जशी बुक होती 400-500 पेजेसची, तर मुलं ओव्हरबर्डन होत जात होते. तर आम्ही यावर्षी डिसाईड केलेलं आहे की
25-25 पेजेस किंवा जे काही एक्स नंबर ऑफ पेजेस आहे मी वीकली बेसिसवर रिलीज करेल. ठीक आहे. आणि ते वीकली बेसिसवर जे काही मी 25-30 पेजेस दिले आहे ते तुम्ही प्रिपेअर करणार. ठीक आहे. आणि ऑब्व्हियसली FLT जे राहणार आपल्या संडेची, त्याच्यामध्ये याचे पण क्वेश्चन ऍड होणार अलॉंग विथ द रेस्ट ऑफ द टॉपिक जो आपण पूर्ण वीकमध्ये डिस्कस केलेला आहे. सो तशाच हिशोबाने ट्राय करा की जे काही तुम्ही करंट अफेअर प्रिपेअर करत आहे, ठीक आहे, 25-25, 30-30 पेजेस रोज करायचं. ठीक आहे. म्हणजे एखाद्या वीकमध्ये डिसाईड करून घ्यायचं इतक्या पेजेसमध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे आणि संडेला त्याची एखादी टेस्ट देऊन द्यायची. ठीक आहे. तर हे आपलं प्लॅन तुम्ही फॉलो करू शकता. इव्हन DKD-MPSCची टेस्ट सिरीज पण तुम्ही जॉईन करून हे पूर्ण करू शकता. तर हे झालं करंट अफेअर अलॉंग साईड आपलं चालू राहणार. संडेला आपण FLT देणार. डेली बेसिसवर आपण PYQ करणार. ठीक आहे. करंट अफेअर झालं. ऑब्जेक्टिव्ह डेली थोडंफार 5-6-7 असेल किंवा जे आम्ही डेली प्रॅक्टिसमध्ये प्रोव्हाइड करतो ते तुम्ही सॉल्व्ह केले तरी इनफ आहे. किंवा तुम्ही नसेल कुठं कोणाला फॉलो करत तर डायरेक्ट जे आहे गुगलवरून तुम्ही क्वेश्चन सर्च करून सॉल्व्ह करू शकतात. आणि परत PYQ पण डेली करायचे जो कोणता टॉपिक तुम्ही करत आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये आता बघितलं ओव्हरऑल मी पूर्ण दिलं तुम्हाला. करंट अफेअरचं सांगितलं, तुम्हाला FLT सांगितले, फुल लेंथची सांगितलं, डेली प्रॅक्टिस पेपरचं पण तुम्हाला साईट दिली, त्याचबरोबर तुम्हाला PYQ सॉल्विंगची पण आयडिया देऊन दिली. त्याच्यानंतर काही मुलांना प्रश्न असेल, ज्या मुलांचं CSAT वीक आहे तर ते काय करू शकतात, पहिले ते प्रिव्हियस इयर पासून जायचं, त्याच्यानंतर मग कुठलं टेस्ट सिरीजचं मॉड्यूलमधले प्रश्न सॉल्व्ह करायचे. पण CSAT साठी PYQचं सॉल्व्ह करायचे. आणि ज्याचं फारच वीक असेल तर रोजचे 1-1 घंटे जर दिले त्यांनी, ठीक आहे, जानेवारीपासून, तरी त्यांचे इनफ प्रॉपर प्रिपरेशन 66 मार्क प्लस करण्यासाठी होऊन जाणार. ठीक आहे. तर ऑलरेडी मी तुम्हाला ही सर्व क्लॅरिटी दिली. आता आपण बघू की प्रत्येक दिवशी म्हणजे कुठल्या दिवशी कुठला सब्जेक्ट कंप्लीट करायचा आहे, सो दॅट आपले जे 4 रिव्हिजन वाला प्लॅन आहे तो चांगल्याने इम्प्लिमेंट होणार. ठीक आहे. तर बघा, पहिले आपण पॉलिटी पासून स्टार्ट करू. पॉलिटी इज अ व्हेरी इझी सब्जेक्ट. ठीक आहे. 15 ते 20 प्रश्न, 15 ते 17 प्रश्न येतात. ठीक आहे. तर आपण इझिली स्कोर करू शकतो. सो आपण पॉलिटी पासून स्टार्ट करू. तर अराउंड 12 तारखेपर्यंत आपण पॉलिटी करू. त्याच्यानंतर जॉग्राफी इज ऑल्सो इझी सब्जेक्ट आणि कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. कन्सेप्ट बेसिकचे क्वेश्चन येतात, त्याचबरोबर मॅपिंगचे क्वेश्चन येतात. सो आपण त्याला पण 15 दिवस 12 दिवस परत देऊ. ठीक आहे. तर 24 पर्यंत आपलं जॉग्राफी आणि पॉलिटी कंप्लीट होऊन जाणार. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स सिमिलरली कन्सेप्ट आहे आणि फॅक्ट्स आहे, तर त्याला पण आपण अराउंड 12 डेज दिलं. त्याच्यानंतर आपण हिस्ट्रीला करू. हिस्ट्रीमध्ये आपण एन्शियंट हिस्ट्री, मिडेवल हिस्ट्री प्लस मॉडर्न हिस्ट्री हे तिन्ही पोर्शन कव्हर करायचे. ठीक आहे. आपलं 17 तारखेपर्यंत आपलं पूर्ण हिस्ट्री कव्हर होणार. इन शॉर्ट आपले 4 सब्जेक्ट तर झाले. आता राहिलं सायन्स. सायन्समध्ये आपल्याला बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स. तर याला 3 सब्जेक्ट असल्यामुळे आणि इन डिटेल करण्यासाठी आपल्याला अराउंड 12 पेक्षा जास्त दिवस लागणार. सो आपण याला अराउंड 15 to 16 डेज जे आहे अलॉट केलेले आहेत. दॅट इज मार्च 7 पर्यंत आपलं पूर्ण हे कंप्लीट होऊन जाईल सायन्स. सो दॅट आपले पूर्ण सब्जेक्ट इथं ओव्हरऑल कंप्लीट झालेले आहेत. आता राहिलं काय, आता राहिलं सर्टन मिसलेनियस टॉपिक. जसं की काही लोक मॅपिंग सेपरेटली करतो म्हटले तर ते सेपरेटली मॅपिंग करू शकतात किंवा ते जॉग्राफीच्या सोबतच करू शकतात. आणि इथे काही ॲडिशनल बॅकलॉग राहिलं तर अराउंड 23 पर्यंत ते पूर्ण बॅकलॉग कंप्लीट करू शकतात. ठीक आहे. आणि परत एखाद दिवस तुम्हाला एक्सटेंड करायचं असेल तर डेफिनेटली तुमच्याकडे इनफ टाइम आहे टू एक्सटेंड अ सब्जेक्ट. हवेवर आपलं प्लॅन आहे की तुमचं जे काही अभ्यास असेल, जसं आम्ही DKMPSC मध्ये अराउंड 10 मार्चपर्यंत कंप्लीट करणार आहोत. समोर मागे 15 तारीखपर्यंत आम्ही बफर ठेवलेला आहे. ठीक आहे. पण रेस्ट ऑफ द जे आहे मुलं जर हा प्लॅन फॉलो करत असेल तर ट्राय करा की 12-11 पर्यंत तुमचं सिलेबस कंप्लीट होईल. आणि रेस्ट ऑफ द जे 5-6 या 1 वीक असते, अराउंड 1 वीक प्लस, तो तुमचा बॅकलॉग कंप्लीट करण्यासाठी ठेवा. आणि त्याच्यानंतर आपलं 24 मार्च पासून फुल रिव्हिजन प्लॅन फोकस करून घेऊ. तर गाईज एक लक्षात घ्या, हा जो टाइम टेबल मी तर दिला आहे त्याला पहिले तर तुम्ही प्रिंट करून घ्या. ठीक आहे. आणि याला जेव्हा कधी तुम्ही फॉलो करणार तर डेफिनेटली किती नंबर ऑफ डेज तुम्ही अभ्यास केला प्रॉपरली विथ फुल प्लेज डेडिकेशन ते याच्यामध्ये लिहा. आणि नंबर ऑफ डेज किती तुम्ही वेस्ट केले ते याच्यामध्ये लिहा. सो दॅट तुमची पण एक अकाउंटेबिलिटी बनून जाईल वाईल फॉलोविंग धिस प्लॅन. त्याचबरोबर एक पॉईंट लक्षात घ्या, स्टार्टिंगचे जे मंथ्स आहे दॅट इज फ्रॉम जानेवारी टू मिड ऑफ मार्च तुमचं सिलेबस कंप्लीट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही रिव्हिजनला फोकस करणार. सो प्लीज ट्राय टू फोकस, प्लीज गाईज, प्लीज ट्राय टू फोकस की हे जे स्टार्टिंगचे 3-4 महिने आहेत ना, प्लीज थोडं जास्त एफर्ट टाका. कारण की मुलं काय करतात, लास्टला आता जेव्हा मार्च येणार ना तेव्हा तर सर्व मुलं थोडे सिरियस होऊन जाणार. पण आपल्याला काय करायचं आहे, त्या सिरियस ॲस्पिरंटच्या ही आधी आपल्याला सिरियस होऊन अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्यांच्या ही फ्रंट राहायचं आहे. सो आपल्याला जानेवारी, फेब आणि
मार्च हे 3 मंथमध्ये एक्स्ट्रीम लेवल डेडिकेशन दाखवून पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचा आहे. काहीही क्वेश्चन्स असतील कधी पण तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि प्लीज ट्राय टू फॉलो दिस प्लॅन. ठीक आहे, कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपण पूर्ण डिस्कस करू. ठीक आहे, त्याचबरोबर मेंटरशिप सेशन हवं असेल तसं पण आपण करू शकतो. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या, जर हा प्लॅन फॉलो करत असेल तर विथ डेडिकेशन फॉलो करा. स्वतःला अकाउंटेबल ठेवण्यासाठी नंबर ऑफ डेज किती अभ्यास केले आणि नंबर ऑफ डे किती वेस्ट केले ते पण प्रॉपरली मेन्शन करा. ठीक आहे, अलॉंग साईड करंट अफेअर पण करत चला, PYQ पण सॉल्व्ह करा आणि जे काही प्लॅन सांगितलं आहे प्लीज ट्राय टू फॉलो दिस प्लॅन. आणि काही इन्क्वायरी असेल बॅचेसची तर दे यू कॅन आस्क इन्क्वायरी. सर्व कमेंट सेक्शनमध्ये दिलेलं आहे. इव्हन कोणता प्लॅन आम्ही फॉलो करतो, DKMPSCचा कुठला प्लॅन आहे 2026च्या प्रिलिम्ससाठी ते पण मी त्याची पण लिंक जो आहे टाइम टेबलची ती पण खाली अपलोड केलेली आहे कमेंट सेक्शन ॲज वेल एज डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये. आणि येस, जो लास्टपर्यंत व्हिडिओ बघत असेल आणि जो सिरियस ॲस्पिरंट असेल तोच ऑब्व्हियसली लास्टपर्यंत व्हिडिओ बघेल. सो गाईज, जर पागत असणार तर प्लीज राईट द एंड इन अ कमेंट सेक्शन. त्याचबरोबर लिहा की 2026ची प्रिलिम्स तुम्ही डेफिनेटली क्रॅक करणार आहात. अँड ऑल द बेस्ट. सी यू सून इन द नेक्स्ट वन.